नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की सातारा जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदाचा रिझल्ट कधी लागणार आहे, याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हा रिझल्ट आहे सातारा जिल्हा परिषदेचा आणि पदाचं नाव आहे ग्रामसेवक. म्हणजेच मित्रांनो, सातारा जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदाचा रिझल्ट हा डिक्लेअर झाला आहे. मित्रांनो, आता आपण बघूया की सातारा जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदासाठी सर्वात जास्त किती मार्क आहेत. त्यामध्ये जर डिटेलमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी आहे रोल नंबर, त्यानंतर या ठिकाणी सिरियल नंबर, त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमची बर्थ डेट आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव आहे आणि या ठिकाणी तुम्हाला किती मार्क पडले ते सांगण्यात आलं आहे. आता 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे ओमकार सोअक्षी. आता या विद्यार्थ्याला जर बघितले तर या विद्यार्थ्याला 200 पैकी 166 मार्क पडले आहेत. म्हणजेच मित्रांनो, सातारा जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदासाठी सर्वात जास्त मार्क हे 166 आहेत. त्यानंतर 2 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे अक्षाली शेलार. आता या विद्यार्थिनीला जर बघितले तर या विद्यार्थिनीला पण 166 मार्क आहेत आणि ही विद्यार्थिनी 2 नंबरला आहे. आता 3 नंबरचा जो विद्यार्थी आहे तो म्हणजे अशोक सापटे. आता या विद्यार्थ्याला जर बघितले तर या विद्यार्थ्याला 200 पैकी 164 मार्क पडले आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की कोणत्या विद्यार्थ्याला कशा प्रकारे मार्क पडले आहेत. आता मित्रांनो, आता आपण बघूया की किती विद्यार्थी हे सातारा जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक या पदासाठी ऍप्लिकेबल झाले आहेत आणि सर्वात कमी मार्क हे किती आहेत. त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की टोटल विद्यार्थी जर बघितले तर 3460 विद्यार्थ्यांचे या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि सर्वात कमी जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अक्षय गवळी आणि या विद्यार्थ्याला जर बघितले तर या विद्यार्थ्याला 200 पैकी 90 मार्क पडले आहेत. या लिस्टमध्ये 90 पेक्षा ज्यांना कमी मार्क पडले आहेत त्या विद्यार्थ्यांचं नाव या लिस्टमध्ये आलेलं नाही, कारण की क्वालिफाय होण्यासाठी कमीत कमी 90 मार्क पडणे हे आवश्यक आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जरी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.